देशभरात शेतकरी कर्जमाफी सध्या सुरू आहे आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, 13,000 कोटी शेतकऱ्यांचे माफ होणार अशा पद्धतीने विविध प्रकारच्या घोषणा झाल्या आणि घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांना वास्तविक याद्या देखील आल्या। याद्या आल्यानंतर शेतकरी त्यांची ई-केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावरती गेले आणि आपले सरकार सेवा केंद्रावरती ई-केवायसी करत असताना अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या अडचणी पुढे देखील अनेक शेतकऱ्यांना येणार आहेत आणि या अडचणींमुळे कर्जमाफीच्या याद्या देखील लांबणीवर पडणार अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे आणि यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या कर्जमाफीबाबतचे काही बदल केले जाणार का, अत्यंत महत्त्वाची आजची मंत्रिमंडळ बैठक असणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबतची आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। आपण पाहिलं यवतमाळमधील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव न आल्याने आणि त्या ठिकाणी या कर्जासाठी कंटाळून आत्महत्येचा त्या ठिकाणी मार्ग निवडला। खरं तर शेतकरी सध्या हतबल झालेला आहे। पाऊस पडत नाही, एकतर पडला तर डायरेक्ट पूर्ण नुकसान करणारा पाऊस पडतोय आणि अशामध्येच कर्जमाफीच्या माध्यमातून अनेक शेतकरी मोठ्या आशेवर असताना शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच येते का, हे मी बोलतोय थकबाकीदारांसाठी। जे चालू बाकी आहे, जे रेग्युलर त्यांचे कर्ज प्रत्येक वर्षी भरतात, त्या शेतकऱ्यांचं दुखणं तर खूप जास्त मोठं आहे। कारण त्यांना प्रत्येक वेळी हे 50,000 रुपये अनुदानावर समाधान मानावे लागत आहे। 2019 ची 50,000, 2026 ला देखील 50,000। मागील 7-6 वर्ष जे शेतकरी रेग्युलर त्यांचे कर्ज नवे जुने करतायत ते चूक करतायत की काय, त्यांना 50,000 रुपये अनुदान ते देखील यादी परत येणार। म्हणजे सुरुवातीला कर्जमाफीच्या याद्या, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार। ई-केवायसी मध्ये 100 अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत आणि या अडचणी दुरुस्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान ही प्रक्रिया 3-4 महिने चालणार असे आपले कृषी मंत्री देखील सांगत आहेत। म्हणजे जे शेतकरी त्यांचे कर्ज रेग्युलर प्रत्येक वर्षाला भरतायत त्यांना यावेळी देखील गुन्हा केल्यासारखं वाटतंय। हे मी म्हणत नाही तर राज्यातील जवळपास 23 लाख शेतकऱ्यांची हीच भावना आहे। कारण या पडीच्या काळात देखील दुष्काळाची परिस्थिती असताना, त्या ठिकाणी अतिवृष्टी असताना देखील राज्यातील 23 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी प्रत्येक वर्षी त्यांचं घेतलेलं पीक कर्ज नवं जुनं केलं आहे आणि या 23 लाख शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अन्यायच सहन करावा लागत आहे। कारण 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत, ते देखील यादी येऊपर्यंत काही खरं नाही। आता या कर्जमाफीचा असा बोंब झालाय तर प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय तर परत येतोय। आता कर्जमाफीमध्ये नक्की अडचणी काय आल्या, तुम्ही म्हणाल की याद्या आल्या आहेत, शेतकऱ्यांची ई-केवायसी देखील सुरू आहे आणि ई-केवायसी सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना 31 तारखेच्या आधी पैसे देखील पाठवू असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केले होते। मग हे पैसे देखील जमा होतील, सर्व काही सुरळीत असताना अडचणी काय येत आहेत, चला या अडचणी शेतकऱ्यांच्या तोंडूनच आपण आज माहिती घेणार आहोत। अनेक शेतकऱ्यांना काय अडचणी आल्या आहेत आणि ई-केवायसी करायची घाई करू नका। मी आधी देखील व्हिडिओ बनवून सांगितलं होतं, ई-केवायसीची चूक केल्यास तुम्हाला याचा मोठा फटका बसणार आहे। कोणाला बसणार, म्हणजे सगळ्यांनी करायची का, तर कुणी ई-केवायसी करायची, कुणी ई-केवायसी करायला घाई करू नका। चला लगेच माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला शेतकरी मित्रांनो विसरू नका, जेणेकरून या कर्जमाफीबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। आता हे बघा, आपल्याच चॅनलच्या कमेंटमध्ये बघा, आता ही जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूरमध्ये 1,30,000 रुपये कर्ज या शेतकऱ्याचं होतं आणि त्या ठिकाणी माफीमध्ये किती आले तर माफी झाली आहे 70,000 रुपये। म्हणजे कर्ज किती आहे 1,30,000, माफी झाली आहे 70,000। मग या 60,000 रुपयांचं काय, या 60,000 रुपये शेतकऱ्यांनी भरायचे कुठून, हे 60,000 रुपयाचा विषय काय होणार, कारण स्पष्ट आहे बघा, 1,30,000 रुपये आणि 70,000 रुपये। मग हे जर या शेतकऱ्यांनी त्याची ई-केवायसी केली, आता हे समजा यादीमध्ये नाव आलेलं आहे 70,000 रुपये माफ झाले म्हणून, आणि त्याने ई-केवायसी केली, ई-केवायसी केली म्हणजे त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं की माझी कर्जमाफीची रक्कम ही बरोबर आहे। आणि मग जर हे 70,000 रुपये त्यांनी मान्य केले असेल तर त्याच्या खात्यावरती जमा किती होणार आहेत, 70,000 रुपये जमा होणार आहेत। कर्ज किती आहे, कर्ज आहे 1,30,000 रुपये। 7-12 कोरा होतोय का, अजिबात नाही, त्याच्यावर 60,000 रुपयांचा बोजा राहणार आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्याच्या कर्ज रकमेमध्ये तफावत आहे त्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जर तुमच्या कर्ज रकमेमध्ये तफावत असेल तर तुम्ही तुमची ई-केवायसी करून घेऊ नका। ई-केवायसी केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी जेवढी रक्कम तुमची कर्जमाफीसाठी मंजूर आहे
तेवढेच पैसे जमा होणार आहेत. वरचे पैसे कदाचित तुम्हालाच पुन्हा भरावे लागतील. म्हणून अजिबात ही ई-केवायसी करू नका. तुमची जी काही बँक आहे ती बँकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क करा. तुमच्या कर्जमाफीमधील तफावत काय आहे ते तपासा आणि त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा असे सांगण्यात आले आहे. मग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करा, कारण आपण पाहिलं होतं की या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती नेमण्यात आली आहे. ज्या समितीचे हेच काम असणार आहे की कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी तफावत आहे, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी होताना अडचणी येत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या अडचणी दुरुस्त करण्यासाठीच ही समिती काम करत आहे. म्हणून ई-केवायसी करू नका, त्यांना संपर्क करा, त्यांच्याकडून तुम्हाला काय आदेश येत आहेत त्या आदेशाचे पालन करा. आता दुसरं देखील दाखवतो मी बघा. या ठिकाणी या शेतकऱ्यांचं काय मत आहे की मी 1,44,000 रुपये कर्ज घेतला आहे आणि थकबाकी रक्कम त्यांना दाखवत किती आहे, म्हणजे कर्जमाफीची रक्कम किती दाखवत आहे, 1,13,000 रुपये. म्हणजे 13,000 आणि 44,000 म्हणजे जवळपास 31,000 रुपये या देखील शेतकऱ्याला कमी मिळालेले आहेत. आणि हे एक दोन नाही तर अनेक शेतकरी आहेत. राज्यातील अनेक विभागातून, अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं की आमची रकमेमध्ये तफावत आहे, आम्ही काय करू. आम्हाला त्या ठिकाणी जास्त रक्कम अपेक्षित होते. आमच्याकडे 1,90,000 रुपये कर्ज आहे आणि आम्हाला 1,50,000 मंजूर झालेत. अनेक शेतकऱ्यांचं 1,00,000 कर्ज आहे, त्यांना 30-40,000 मंजूर झालेत. मग ही तफावत का होत आहे याबाबत देखील दखल घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात व्यवस्थित माहिती घेऊन आता कृषी मंत्र्यांना विचारता त्यांनी सांगितलं की कर्जमाफीबाबतच्या अजून अनेक बाबींची त्या ठिकाणी पडताळणी चालू आहे आणि याद्या हळूहळू येत आहेत. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी दुरुस्ती आहे त्या दुरुस्ती करून परत यादी तयार केली जाईल असं देखील बोललं गेलं. परंतु हे होताना शेतकऱ्यांनी ज्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांची देखील सरकारने दखल व्यवस्थित पद्धतीने घेऊन, आता शेतकऱ्यांनी घाईमध्ये ई-केवायसी जरी केली असेल तर त्याला तेवढी रक्कम न देता त्याची थकबाकीची रक्कम जेवढी आहे त्याची व्यवस्थित पद्धतीने खात्री करून जेवढी रक्कम थकबाकीमध्ये गेली ती सर्व रक्कम त्या शेतकऱ्याला देणं गरजेचं असणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा मोठा फटका बसणार आहे. आणि लक्षात घ्या, ही ई-केवायसी आता जे शेतकरी करणार नाही त्यांचा विषय काय होतोय, ई-केवायसी न केल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याने पुढच्या याद्या येणार नाहीत. म्हणजे यातही शेतकरी अडचणीत आहे. हा अडचणीत आहे, ज्याचं नाव आलं तोही अडचणीत, ज्याचं नाव नाही आलं तोही अडचणीत. आणि प्रोत्साहन अनुदान म्हणजे रेग्युलर शेतकऱ्यांचा विषयच नाही, कारण त्यांची अजून यादीच नाही. अशा पद्धतीने हा कर्जमाफीचा सध्या सगळा कारभार चालू आहे. म्हणून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत चर्चा होऊन यामध्ये ठोस निर्णय घेणं गरजेचं असणार आहे. आपण पाहिलं की आता विविध जे शेतकरी नेते आहेत, मग रविकांत तुपकर असतील किंवा आपले किसान सभेचे अजित नवले असतील, यांनी देखील याबाबत खेद व्यक्त केला आहे आणि ही कर्जमाफीची प्रक्रिया अजून चांगल्या पद्धतीने राबवण्याची विनंती देखील केली आहे. आता एवढंच नाही तर अजून काही शेतकऱ्यांना काय अडचण आली बघा. आपण सर्व गोष्टी आपण क्लिअर करतोय, कारण आपलं पेज आणि आपलं चॅनल हेच काम करणार आहे की आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न आपण योग्य पद्धतीने मांडत आहोत. तर बघा या ठिकाणी मी आता हे नाव शेतकऱ्याचं झाकून टाकतो बघा, कारण नाव आपल्याला दाखवायचं नाही. तर बघा यामध्ये या शेतकऱ्याचा विषय काय झाला की या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. फार्मर आयडी माझ्याकडे आहे, सगळं आहे. आधार नंबर टाकला की त्यांचा विषय काय होतोय की फार्मर आयडी नॉट प्रेझेंट इन सिस्टम, काइंडली रजिस्टर फॉर ॲग्री स्टॅक अँड प्रोसीड. म्हणजे फार्मर आयडी काढून देखील अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी ई-केवायसी होत नाही आहे. सर्व्हर चालत नाही, काही काहींचं फार्मर आयडी दाखवत नाही, काही काहींच्या रकमा मॅच होत नाही आहेत. आणि अशा पद्धतीने सध्या शेतकरी कर्जमाफी 2026च्या पहिल्या यादीचीच प्रक्रिया सुरू आहे. 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये जवळपास लाखांच्या आसपास आकडा असेल की ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी आहेत ज्यांचे वय जास्त आहे आणि त्या शेतकऱ्यांचा ठसा उमटत नाही आहे, कारण आता फक्त आपण पाहिलं की आधार थ्रू ई-केवायसी होत नाही तर फक्त बायोमेट्रिक ई-केवायसी सुरू आहे, ते देखील त्यांची होत नाही आहे. आणि म्हणून ते देखील शेतकरी त्यांची ई-केवायसी करू शकत नाहीत. आणि या ई-केवायसीच्या घाटापायी राज्यातील अनेक शेतकरी पात्र असून सर्व अटी निकषांमध्ये बसून यादीमध्ये नाव येऊन देखील कर्जमाफीपासून वंचित राहतात की काय, ही देखील भीती या निमित्ताने निर्माण झाली आहे. या कर्जमाफीबाबत तुमच्या कोणकोणत्या अडचणी आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत आणि रेग्युलर शेतकऱ्यांबाबत तुम्हाला काय वाटतं, त्यांना 2 लाख रुपये किमान मिळावेत का, नक्की कमेंट करून सांगा. हे व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.